नमस्कार, स्वागत आहे आपलं विचारधन मराठी या चॅनलमध्ये. आज आपण जगभरात करोडो लोकांचे फायनान्शियल माइंडसेट बदलणाऱ्या एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे रिच डॅड पुअर डॅड. रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक आपल्याला शिकवतं की फक्त जास्त पैसे कमावणं म्हणजे श्रीमंत होणं नाही, तर पैशाला आपल्यासाठी कामाला लावणं म्हणजे खरी श्रीमंती. लेखक रॉबर्ट कियोसाकी त्यांच्या आयुष्यात 2 वडील समान व्यक्ती होत्या. एक म्हणजे त्यांचे स्वतःचे वडील, जे खूप शिकलेले होते, ते प्रोफेसर होते व एक स्टेबल जॉब करत होते. लेखक त्यांना पुअर डॅड म्हणतात. आणि दुसरे होते त्यांचे मित्र माईकचे वडील, कमी शिक्षण घेतलेले पण बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये मास्टर असलेले. लेखक त्यांना रिच डॅड म्हणतात. या दोघांच्या विचारांमधला फरकच या पुस्तकाचा पाया आहे. धडा पहिला, श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. लहानपणी रॉबर्ट आणि माईक पैसे कसे कमवायचे याचे मार्ग शोधत होते. त्यांना वाटत होतं की पैसे कमवण्यासाठी नोकरी करावी लागते. पण रिच डॅड यांनी त्यांना पहिला मोठा धडा दिला, तो म्हणजे पैशासाठी काम करू नका, पैशाला तुमच्यासाठी कामाला लावा. डोंट वर्क फॉर मनी, मेक मनी वर्क फॉर यू. बहुतेक लोक पैशासाठी आयुष्यभर काम करतात. त्यांना सॅलरीही मिळते, मग बिल्स भरतात, EMI भरतात, शॉपिंग करतात आणि मग पुन्हा पैशाची गरज निर्माण होते. आणि ही सायकल अशीच कायम चालत राहते. यालाच लेखक रॅट रेस असं म्हणतात. लोक सकाळी उठतात, कामाला जातात, थकतात, सॅलरीची वाट बघत बसतात आणि पुन्हा तेच रिपीट होत राहतं. रिच डॅड म्हणतात, जोपर्यंत तुम्ही या चक्रातनं बाहेर पडत नाहीत ना, तोपर्यंत फायनान्शियल फ्रीडम हे मिळतच नाही. धडा दुसरा, आर्थिक साक्षरता म्हणजे काय, ती कशी शिकावी आणि ती का शिकावी. शाळा आपल्याला हिस्ट्री, सायन्स, मॅथ्स शिकवते, पण पैसे कसे हाताळायचे, कसे इन्व्हेस्ट करायचे, टॅक्स कसा वाचवायचा हे शिकवत नाही. म्हणूनच खूप शिकलेले लोक सुद्धा पैशाच्या बाबतीत स्ट्रगलच करतात. रिच डॅड यांनी रॉबर्टला बॅलन्स शीट समजावून सांगितली. 2 महत्त्वाचे शब्द, एक ॲसेट्स आणि दुसरा लायबिलिटीज. एक ॲसेट्स म्हणजे काय, तर ज्या गोष्टी तुमच्या खिशात पैसे टाकतात. उदाहरणार्थ बिझनेस, स्टॉक्स म्हणजेच शेअर मार्केट, रेंटल प्रॉपर्टी, रॉयल्टीज, इन्व्हेस्टमेंट्स इत्यादी. आणि 2 लायबिलिटीज म्हणजे काय, तर त्या गोष्टी ज्या तुमच्या खिशातून पैसे काढतात. उदाहरणार्थ लोन्स, कार EMI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, अननेसेसरी एक्सपेन्सेस इत्यादी. रिच डॅड स्वतःचा एक गोल्डन रूल सांगतात, मालमत्ता खरेदी करा, दायित्वे नको. बाय ॲसेट्स नॉट लायबिलिटीज. धडा तिसरा, आपल्या स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या. माइंड युअर ओन बिझनेस. बहुतेक लोक दुसऱ्यांच्या बिझनेससाठी काम करतात, कंपनीसाठी मेहनत करतात, पण स्वतःच्या मालमत्तेचा स्तंभ म्हणजेच ॲसेट्स कॉलम वाढवत नाहीत. उदाहरणार्थ जॉब करत असताना साईड बिझनेस सुरू करणे, इन्व्हेस्टिंग म्हणजे गुंतवणूक सुरू करणे, डिजिटल प्रॉडक्ट्स तयार करणे. तुमची नोकरी इन्कम देते, पण ॲसेट्स तुमची संपत्ती वाढवतात. रिच डॅड म्हणतात, तुमची नोकरी चालू ठेवा, पण त्याच्यासोबत स्वतःचा मोठा व्यवसाय किंवा एखादं साम्राज्य उभं करा. कीप युअर डे जॉब बट बिल्ड युअर ओन एम्पायर. धडा चौथा, कर आणि कंपन्या, टॅक्सेस अँड कॉर्पोरेशन्स. गरीब लोक आणि मिडल क्लास लोक आधी टॅक्स भरतात आणि उरलेले पैसे खर्च करतात. पण श्रीमंत लोक आधी पैसा कमवतात, खर्चाचे व्यवस्थापन करतात आणि मग टॅक्स भरतात. कारण ते कंपन्या, व्यवसाय आणि कायदेशीर प्रणाली समजून वापरतात. श्रीमंत लोक आर्थिक नियम शिकतात, तर गरीब लोक हे फक्त मेहनत करतात. कारण तुमचं नॉलेज आणि एक परफेक्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला संपत्ती मिळवून देते. धडा पाचवा, श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात. द रिच इन्व्हेंट मनी. श्रीमंत लोक अपॉर्च्युनिटीज म्हणजेच संधी शोधतात. जिथे इतरांना अडचण किंवा प्रॉब्लेम्स दिसतात ना, तिथेच श्रीमंतांना अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी दिसते. उदाहरणार्थ
एखादी प्रॉपर्टी कमी किमतीत घेऊन जास्त किमतीमध्ये विकणे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त स्टॉक मार्केट नाही, तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्मार्ट अपॉर्च्युनिटीज ओळखणं. यासाठी 3 स्किल्स लागतात. 1. फायनान्शियल नॉलेज म्हणजेच आर्थिक साक्षरता. 2. मार्केट अंडरस्टँडिंग म्हणजेच बाजारपेठेचे ज्ञान. 3. रिस्क मॅनेजमेंट म्हणजेच जोखीम व्यवस्थापन. धडा 6. शिकण्यासाठी काम करा, पैशासाठी नाही. लोक सिक्युअर जॉब शोधतात म्हणजे सुरक्षित नोकरी शोधतात, पण रिच डॅड म्हणतात लर्न मल्टिपल थिंग्स. अनेक नवनवीन गोष्टी शिका. फक्त एक स्किल पुरेशी नसते, तर भरपूर स्किल्स आपल्याकडे असणंही आवश्यक असतं. त्यातील काही महत्त्वाच्या स्किल्स आपण बघू. 1. सेल्स. 2. कम्युनिकेशन. 3. मार्केटिंग. 4. लीडरशिप. आणि 5. इन्व्हेस्टमेंट. उच्च पगारापेक्षा हाय व्हॅल्यू स्किल्स ह्या जास्त महत्त्वाच्या आहेत. धडा 7. ओव्हरकमिंग ऑब्स्टॅकल्स म्हणजेच अडचणींवर मात करा. लोक श्रीमंत का होत नाहीत? कारण त्यांना अडवतात त्या 2 गोष्टी असतात. त्या म्हणजे त्यांची भीती आणि दुसरं म्हणजे लोभ. 1. भीती, पैसे गमावण्याची भीती. 2. सायनिसिझम म्हणजेच त्यांचा असलेला निगेटिव्ह माइंडसेट. 3. लेझीनेस म्हणजेच कुठल्याही गोष्टीवर ॲक्शन न घेणं, कृती न करणं, फक्त आळशीपणा करणं. 4. बॅड हॅबिट्स म्हणजेच चुकीच्या सवयी, वाईट सवयी. त्या काय करतात? अनकंट्रोल्ड स्पेंडिंग म्हणजे नको तिथं व्यर्थ अनर्थ खर्च करणे. 5. ॲरोगन्स म्हणजेच उद्धटपणा, कुठलीही नवीन गोष्ट शिकण्यास नकार देणे. रिच डॅड म्हणतात फिअर इज नॉर्मल बट डोंट लेट युअर फिअर कंट्रोल युअर फ्युचर. भीती ही सामान्य आहे, पण तुमच्या त्या भीतीला तुमचं भविष्य कंट्रोल करू देऊ नका. धडा 8. गेटिंग स्टार्टेड. सुरुवात करा. फायनान्शियल फ्रीडम सुरू करण्यासाठी. स्टेप 1. इन्कममधून काही भाग सेव्ह करा. स्टेप 2. त्या पैशातून ॲसेट्स घ्या. स्टेप 3. पॅसिव्ह इन्कम बिल्ड करा. स्टेप 4. फायनान्शियल एज्युकेशन वाढवा. बुक्स वाचा, कोर्सेस घ्या आणि मेंटॉर्स शोधा. की लेसन्स फ्रॉम रिच डॅड पुअर डॅड बुक. आपण रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकातनं काय शिकलो? 1. पैसे कमावणं पुरेसं नाही. 2. खर्च करण्यापूर्वी इन्व्हेस्ट करा. 3. ॲसेट्स बिल्ड करा.